सगळ्यांना जय खिरा. तर आज आपण बनवणार आहोत पराठा. तर मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकला. तर पराठा आज आपण बनवणार आहोत. 3 भाज्या त्यात टाकणार आहोत, फ्लावर, बटाटा आणि कोबीचा कांदा. तर पीठ आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. मस्त, नाही जास्त जाड नाही जास्त पातळ करून, एकदम जसं आपण चपातीसाठी तुम्ही घेता तसंच मळून घ्यायचं मस्त अशा प्रकारे. थोडं थोडं करूनच पाणी घालायचं, एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं करूनच घाला पाणी. तर इथे मस्त पीठ असा मळून घेतलेला आहे, एकदम दाब देऊन मळून घ्या मस्त पीठ. तर थोडंसं आपण तेल टाकून परत पीठ मळून घेतोय. तेल घालून पीठ मळून घेतला आणि त्याला मळून घ्यायचं आहे. एकदम जेवढं तुम्हाला जेवढं मळता येईल तसं मळून घ्या. एकदम मळण्यावरच असतो. पीठ चांगला मळला गेला की चपाती झाली, पराठे झाले, चांगलेच होतात. मस्त मळून घ्या एकदम. आता असा गोळा तयार करून आपण त्याच्यावर झाकण ठेवून देतोय. 10 ते 15 मिनटं याला रेस्टवर ठेवायचं आहे, कारण की मस्त फुगला जाईल पीठ. बघू शकता तुम्ही. तर क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबात घेऊ शकता, त्या हिशोबात तुम्ही घेऊ शकता. ते माणसं जास्त आहेत म्हणून मी एवढं पीठ मळून घेतलेलं आहे. तर याला आता झाकण देऊन ठेवून दिलं बाजूला. तर आता पुढची तयारी करू. तिथे मी फ्लावर आणि कोबी घेतलेला आहे आणि बटाटे एक साईडला मी बॉईल करायला ठेवलेले. ते ह्यांना आपण किसणीने खिसून घेतो अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही, एकदम बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर या दोन्ही गोष्टी आता आपण किसून घेतो. फ्लावर इथे माझा किसून झालेला आहे. त्यानंतर आता कोबी पण किसून घेते अशा प्रकारे. किसल्याच्या नंतर समजणारच नाही कोबी कोणता आणि फ्लावर कोणता, सेमच दिसणार आहेत. ते गॅस चालू करून मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्यात टाकते मी आता तेल. तेल गरम झाल्यावर आपण टाकतो त्यात कांदा आणि मिरची. इथे 2 बारीक मिरच्या घेतल्या आहेत मी, लवंग्या तिखटवाल्या. जर तुम्हाला तिखट जास्त खायचं असेल तर तुम्ही अजून त्यात 2 ॲड करू शकता, किंवा नाहीतर असे 2च टाकले तरी चालतील. एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर इथे जिरं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त छानपैकी शिजवून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता कांदा असा गुलाबीसा झालेला आहे इथे. त्यानंतर आता आपण कोबी आणि फ्लावर किसलेला तो आपण टाकतोय. दोन्ही वस्तू एकत्र टाकून द्यायच्या आणि तेलावर फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचं कांद्यासोबतच. आता त्यानंतर चवीनुसार मीठ, जेणेकरून कोबी आणि फ्लावर पाणी सोडेल. त्यात एकदम शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. एवढे छान लागतात खायला पराठे, खूपच छान. आणि स्टफिंग पण अशी मस्त होऊन जाते की बाहेर निघायचा प्रश्नच येत नाही. पराठा एकदम, आणि सर्व पराठे असे फुगतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. असेच आपण फास्ट गॅसवर शिजवून घेतो ही भाजी. फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता पाणी सोडलेलं आहे फ्लावरने आणि कोबीने. असं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झाला आहे आणि पाणी पण एकदम सोकलेलं आहे. तर एकदम असा मिक्स करून घेतो ना, गॅस स्लो करून घ्यायचा आहे, नाहीतर खाली करपलं जाईल. त्यानंतर यात आपण मसाले घालतो. हळद, मी मसाला अगरी मसाला आहे. त्यानंतर धनेपूड, सर्व मसाले घालून मिक्स करून घ्यायचं मस्त. मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत
अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पहिला. मला असं वाटत असेल तुम्ही तर बोललेले मी एका साईडला बटाटे पण बॉईल करायला ठेवलेत, तर तुम्ही बटाटे वगैरे टाकायला विसरलेत की, तर नाही टाकायचे आहेत. अगोदर मसाला शिजवून घेतोय. असाच मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. भाजीचा कलर पण बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि मसाला पण चांगला शिजला आहे. तर आपण इथे मी छोटे 2 बटाटे घेतलेले, ते एकदम असे हातात चुरून घेते. तर मी त्यांचे छोटे छोटे काप करून त्यांना बॉईल केलेले, तर असे चुरून घेते. बघू शकता तुम्ही इथे. तर मिक्स करून घेते. तर भाजीत आपण मीठ टाकलेला थोडासा, तर आता आपण या बटाट्याच्या हिसबाट टाकून घेतोय. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. ही भाजी तुम्ही अशी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. आपण पराठ्याची स्टफिंग बनवतोय, पण ही भाजी नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते. अशी एकदम मॅश असते. मुलांना थोडं तिखट कमी करून मुलं पण ही भाजी आरामात खातात. तर अशा प्रकारे मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही मस्त सर्व एकदम मिक्स झालेलं, एकसारखा कलर झालेला आहे भाजीचा. बटाटे नंतर टाकलेत की कलर चेंज वगैरे काही नाही, सेम कलर आहे. ही भाजी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे. स्लो गॅसवरच आपल्याला हिला सारखं चम्मच फिरवून शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकदम असा गोळा तयार होतोय, तुम्ही बघू शकता. जसं आपला पुरण तयार होतो आपण करतो डाळ वाटून झाल्यावर, तशी सेम हा स्टफिंग तशीच झालेली आहे. बघू शकता तुम्ही इथे. आता इथे झालेली आहे स्टफिंग रेडी. मसाला एकदम शिजवून झालेला आहे आणि पूर्ण घरात वास सुटलेला आहे फ्लावर आणि कोबीचं. गॅस करते बंद आणि सारण आता थंड होण्यासाठी ठेवून देते. त्याच्यासोबत आपण पराठ्याच्या सोबत दही खातात किंवा लोणचं आणि एक हिरवी चटणीसुद्धा. तर तुम्हाला मी आता रेसिपी दाखवते. तर अद्रक, लसूण, मिरची घेतली आणि मस्त कोथिंबीर घेतली भरपूर आणि पुदिना टाकून चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून त्याला वाटून घेते. बघू शकता इथे चटणी आहे रेडी थोडीशी, कारण की परत थोडं पाणी घालून रेडी करून घ्यायची. एकदम बारीक वाटून घेतली अशा जी जर तुम्हाला एकदम बारीक नको तर पहिल्यांदा मी बनवलेली तशी ठेवली तरी चालेल, पण ही एकदम बारीक खायला मजा येते. इथे चटणी तर हिरवी रेडी झालेली आहे. त्यानंतर पीठ पण मस्त असा फुगलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट झालेला आहे तो. अशा प्रकारे मळताना थोडं कडकच ठेवायचं, कारण की पीठ फुगल्यावर सॉफ्ट होतोच. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेलं आहे. एकदम इझिली गोळा निघतोय, एकदम हार्ड झालेला नाही आहे. तर आता मोठे मोठे तुकडे असे मी करून घेतले. एक गोळा तयार करून घेतलेला आहे इथे. जसे येतील तसे बनवत जायचे, कारण की पराठे गरम गरमच खायला खूप छान लागतात. तर तुम्ही बनवून पण ठेवू शकता, ते तुमच्यावर आहे. गरम गरम खायचे की थंड झाल्यावर, पण गरम गरम खूप छान लागतात. तर थोडंसं मी लाटून घेतले आणि आता मी सारण भरते. बघू शकता सारण पण आपण भरपूर भरायचं आहे. मी मुलांसाठी करायला घेतलेला, कारण की टायमिंग झालेला, त्याला भूक लागली तर मग तो पटकन बनव, तर आलेला की पटापट कर. तर आता आपण एक पराठा करून घेतो. त्याच्यासाठी असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता सेम पुरणपोळीसारखंच करायचं आहे, काही वेगळं नाही आहे. हा पराठा खायला एवढं भारी लागतो आणि पौष्टिक पण आहे. भाज्या आहे त्यात. मुला काही अशा भाज्या खायला मागत नाही, त्यांना असे तुम्ही पराठ्यामध्ये टाकून देऊ शकता. आणि ही रेसिपी स्टफिंग तुम्ही रात्री बनवून सकाळी मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता हा पराठा. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही बघू शकता इथे लाटायला पण किती अलगद लाटलं जातं आहे. सेम नाही पुरण या बाजूला निघलं की मध्ये फाटलं नाही पराठा, काहीच नाही. नाहीतर काही काहींचं खूप वेळेला असं होतं की पराठा फाटतोय, स्टफिंग सर्व बाहेर निघते आहे. तसं काहीच नाही. बघू शकता आणि पराठा किती मोठा झाला आहे ते पण बघू शकता आणि अजिबात स्टफिंग बाहेर निघली नाही आहे. तर आता आपण सर्व बाजूने त्याला नीट व्यवस्थित लाटून घेते.
बघू शकता किती मोठा पराठा झालेला आहे. इथे तवा पण तापलेला आहे मस्त एकदम गरम. तर याला मी आता तव्यावर पराठा टाकला. पराठा आपण आता पलटी करून घेतोय. एका साईडनी तूप लावून घ्यायचं आहे आता मस्त अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही मस्त. जेवढं तुम्हाला तूप हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे मस्त. आणि तूप पण दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता इथे बटाटा, कोबी, फ्लावरचा पराठा रेडी आहे खाण्यासाठी. आणि खायला पण एक नंबर लागतो आणि पौष्टिक पण. मुलांना जर असं बनवून आवडत असेल तर का नाही कुठली मम्मी बनवणार. तर नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना द्या आणि त्यांना विचारा की माझ्या मुलांना आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्कीच कळवा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तर इथे बघू शकता पराठा मस्त दोन्ही बाजूने शिजला, असा कुरकुरीत झालेला आहे. तर एक मी छोटूसा पण बनवलेला आहे माझ्या छोट्या मुलासाठी. बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडनी चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि एकूण एक सर्व पराठे फुगलेले, पण हा पहिल्यांदा मी एक बनवला तोच जरा जास्त फुगला नाही. एकूण एक सर्व पराठे मस्त टमचटम फुगलेले. एखादा असा होऊनच जातो घाईमध्ये आपण बनवला असेल तर, पण दुसरे सर्वचे सर्व पराठे मस्त फुगलेले. आणि लाटायला पण तुम्ही बघू शकता की इझी गेलेला आहे. नाही सारण बाहेर निघालं का काही नाही. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. मुलांना सॉससोबत पण दिलं तरी चालेल. किंवा जर हिरवी चटणीमध्ये तुम्ही मिरच्या कमी टाकून मुलांना ती चटणीसुद्धा खायला देऊ शकता. तीसुद्धा त्यांच्यासाठी पौष्टिकच आहे, थोड्या मिरच्या कमी घालून. तर इथे आता पराठे आपले रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता मी मुलाच्यासाठी ताट लावते माझ्या. इथे ताट घेतलेलं आहे मी, त्यात एक पराठा, थोडीशी चटणी आणि थोडंसं लोणचं. ताट मुलासाठी लावलेला मी, पण मी एक बाईट खाऊन बघितली की मला खायचंच होतं, टेस्ट करायची होती की कसं झालं आहे बघू द्या अगोदर. म्हणून मी एक बाईट खाऊन बघितली कसं लागतं म्हणून. बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट पण आहेत. मी इथे बघू शकता मस्त भरलेलं आहे यात स्टफिंग. हिरवी चटणी लावून मी एक बाईट खाल्ली, एक नंबर लागतोय. तर आता